याविषयी बोलण्याकरता खासदार विनायक राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या राड्यावर? कोकणात राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने। निलेश राणे यांनी स्वतः काही गुंडांना घेऊन गुहागर मध्ये जाऊन सभा घेणं हेच मुळात चुकीची गोष्ट आहे आणि पोलिसांनी सुद्धा अशी सभा घ्यायला परवानगी दिली ही चुकीचंच आहे। निलेश राणे यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर प्रत्येक ठिकाणी राडेबाजची विकृती त्यांच्यातून दिसून येते आणि म्हणून आजच्या जी काय घटना घडलेली आहे त्याला पूर्ण जबाबदार निलेश राणेच आहेत आणि म्हणून त्यांच्याबरोबर जेवढ्या गाड्या गेल्या होत्या आणि त्या गाड्यातून जे जे गुंड गेले होते, खास करून वाळू माफिया गुंड खूप होते, त्यांची संपूर्ण सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि योग्य ते कडक कारवाई केली जावी। रावसाहेब, तुम्ही या ठिकाणी एक मोठा आरोप करताय, निलेश राणे यांच्या सोबत वाळू माफिया गुंड होते असा तुमचा थेट आरोप आहे। हो आहे ना, की ज्या गाड्या गेल्या होत्या त्या गाड्यातल्या लोकांना जर तपासलं पोलिसांनी तर कळून चुकेल की त्यांची नेमकी गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ती। म्हणजे वाळू माफिया गुंडांना घेऊन निलेश राणे चिपळूणमध्ये पोहोचलेत, गुहागरमध्ये पोहोचलेत सभेकरता असं म्हणायचंय? हो नक्कीच, जबाबदारीने म्हणतोय। ओके, बाय। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।